श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 29 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा. या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि ही ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच प्रभावशाली असणार आहे. म्हणूनच या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकून देखील कोणाला द्यायच्या नाही. कारण की बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेचा दिवस जो आहे तर हा दिवस अतिशय अत्यंत खूप प्रभावशाली मानला जातो, तितकाच पुण्यकारक देखील मानला जातो. म्हणूनच ज्येष्ठ महिन्याच्या या दिवशी वट पौर्णिमा म्हणजेच सोमवारी आपल्याला साजरी करायची आहे. वट पौर्णिमा जी आहे तर ती 29 जून वार सोमवारी आलेली आहे. या दिवशी आपल्याला वट पौर्णिमा साजरी करायची आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून वट पौर्णिमेचं हे व्रत अगदी मनापासून करत असतात. या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठं आणि पहिलं स्थान दिलं गेलं आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा हे व्रत पाळलं जातं. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भक्तिभावाने वटवृक्षाचं पूजन केलं जातं. यामुळे वैवाहिक अडचणी दूर होतात आणि यमराज पतीला दीर्घायुष्य प्राप्त करून देतात. वट पौर्णिमा हा एक उपवास नाही तर निसर्गप्रती वैवाहिक निष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा एक अंधभूत संगम आहे. वटवृक्ष हा त्रिमूर्तीचं निवासस्थान मानलं गेलं आहे. भगवान ब्रह्मा त्यांच्या मुळामध्ये, भगवान विष्णू त्यांच्या खोडामध्ये आणि भगवान शिव त्यांच्या फांद्यांमध्ये, तर पानांमध्ये माता सावित्री, माता लक्ष्मी वास करत असते. म्हणूनच या झाडाची पूजा केल्याने त्रिदेवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, उत्तम आरोग्य त्यांचं राहावं, सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून अखंड सौभाग्यासाठी वडाचे मनोभावे पूजन सेवा जे आहे तर ते या दिवशी करत असतात. या दिवशी त्रिदेवांना प्रार्थना केली जाते की मला 7 जन्म हाच पती मिळू दे. त्याचबरोबर वट पौर्णिमेची पूजा जी आहे तर हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी खास विशेष मानला जातो. हा दिवस अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ मानला जातो. परंतु आपण बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या हातून घडून जातात. तर कोणत्या तर बऱ्याचशा वेळा आपल्या शेजारी पाजारी जी असतात की जी जवळची व्यक्ती असते तर अशा ठराविक व्यक्तींना आपल्याकडून काही वस्तू ज्या आहेत तर त्या घेण्याचा प्रयत्न करत असतात. साक्षात त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय असतात. म्हणूनच आपल्याला चुकून देखील 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी कुणालाच द्यायच्या नाही. कारण की याचं काय महत्व आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगणारच आहे. या माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असल्यामुळे आपल्याला चुकून देखील कोणाला द्यायच्या नाही. आता ह्या वस्तू कोणत्या असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, या वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करावा का? सूतक किंवा आपल्याला जर मासिक धर्म आलेला असेल तर मग काय करावं? त्याचप्रमाणे या दिवशी उपवासाला कोणते पदार्थ खावे, कोणत्या वेळेत आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाला आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, या दिवशी आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच सकाळ संध्याकाळ पर्यंत कोणते 9 नियम जे आहेत तर ते देखील आपल्याला घरामध्ये पाळायचे आहे. 9 नियम वट सावित्री दिवशी जेव्हा तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने पाळताना त्यावेळी साक्षात
भगवान श्री हरी विष्णू देवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत राहत असतो आणि यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते। वटपौर्णिमा हा जो दिवस आहे ना तर तो धार्मिक दृष्टिकोनातून भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो। यंदा सोमवारी वटपौर्णिमा आल्यामुळे चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होणार आहे। कारण की बघा, सोमवार हा देवादिदेव महादेवांचा वार मानला जातो। या दिवशी खास करून विशेष देवादिदेव महादेवांची पूजा केली जाते। छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते देखील केल्या जातात। हा एक दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ मानला गेला आहे। 28 जून आणि 29 जून या दोन्ही दिवशी संभ्रम निर्माण झालेला आहे की हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा ही तिथी साजरी केली जाते। ज्येष्ठ पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 28 जूनला रविवारी या दिवशी सकाळी 8:35 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 29 जून सोमवारी सकाळी 8:48 संपणार आहे। सोमवारी या दिवशी केलं जाणार आहे हे उपवास आपल्याला नित्यनेमाने पाळायचा आहे। कारण की सोमवारची तिथी जी आहे तर ती सूर्याने बघितलेली आहे, म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला सोमवारी वटपौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे। बघा, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचं हे व्रत करायचं आहे। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून काही कळत न कळतपणे चुका ज्या आहेत तर त्या घडत असतात, तर ह्या चुका 99% स्त्रिया करत असतात। ह्या चुका अजिबात करायच्या नाही। आपल्या पतीचे जे काही साहित्य आहे लग्नामध्ये आलेलं, जसे की बांगड्या असेल, मंगळसूत्र असेल किंवा तुम्हाला या दिवशी कितीही आग्रह करत असेल एखादी महिला, तर चुकून देखील आपल्या सौभाग्याच्या वस्तू चुकून कुणाला द्यायच्या नाही। कारण ह्या सौभाग्य वस्तू मानल्या जातात। कारण या दिवशी आपल्या सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी, आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी हा उपवास केला जात असतो। म्हणून कोणी कितीही आग्रह करत असेल तर या दिवशी बांगड्या असेल, साडी असेल लग्नातली किंवा तुमची असेल, मंगळसूत्र असेल, बिंदी असेल, तर या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू सौभाग्यकारक मानल्या जातात। म्हणून चुकून देखील ह्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही। बघा, या दिवशी आपण जर काही चुका केल्या तर त्याचा परिणाम जो आहे तर हा वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये बघायला मिळत असतो। आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पती पत्नीमध्ये वाद होतात। म्हणून ह्या चुका तुम्ही जर या दिवशी केल्या तर त्याच पूजेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही। त्या पूजेचा कोणताही लाभ हा तुम्हाला होणार नाही। अशा कोणत्या वस्तू आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून देखील करायच्या नाही। त्याचबरोबर या दिवशी 3 पदार्थ आहेत ते घरामध्ये चुकून देखील बनवू नका। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमा हा सण आपल्या सौभाग्याचा सण आहे, हे सर्वांनाच माहीत देखील आहे। या व्रताच्या दिवशी संकल्प सोडून प्रार्थना करावी। पहा, सुवासिन ज्या महिला आहेत तर त्यांना आंबे व गव्हाची ओटी भरावी, भक्तिभावाने नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा। या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो बनवायचा आहे। शिरा किंवा फुटाण्याचा गुळ प्रसाद, खोबऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे। हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी उपवास करून फळाचं सेवन करू शकता। त्यामुळे वटपौर्णिमेचा किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी 16 शृंगार जो आहे तर तो करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला बांगड्या आहेत ना तर त्या आपल्याला हिरव्याच हातामध्ये घालायच्या आहेत। तुम्ही यामध्ये लाल पिवळ्या सुद्धा घालू शकता, पण चुकून किंवा पांढऱ्या काळ्या रंगाच्या घालू नका। या दिवशी आपल्याला साधा शृंगार जो आहे तर 16 शृंगार करायचा आहे। खूपच महत्त्वाचा शृंगार मानला जातो हा। बघा, आजकालच्या युगामध्ये फॅशनमुळे कोणत्याही रंगाच्या बांगड्या किंवा साडी आपण घालत असाल तर हे चुकून देखील करू नका। कारण या दिवशी काळा आणि पांढऱ्या रंगाची साडी घातली जात नाही, पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या जात नाही, म्हणून हे चुकीचं आहे पूर्णपणे असं म्हटलं गेलं आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेसाठी खूप महत्त्वाचं व्रत आहे आणि हे जे सौभाग्य अलंकार आहे ते आपल्या अंगावरती या दिवशी असणं खूप गरजेचं आहे। सौभाग्य अलंकार न घालता शक्यतो पूजा करू नका। तर या समोरची दुसरी चूक आहे ती आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो। माता सावित्रीने आपला पती सत्यवान यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी त्रयोदशीच्या दिवशी हा उपवास सुरू केला होता। उपवास केल्याने पतीला अकाली मृत्यू टळतो। वटवृक्ष आध्यात्मिक दृष्टिकोनातून दीर्घ आयुष्य आणि अमृत तत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते।
अक्षयवट, पंचवट, वशीवट, गयावट आणि सिद्धवट या वटवृक्षाला असे 5 नावं दिले गेले आहेत. अनेक साधकांनी, ऋषी मुनींनी, अगदी देवांनीही वटवृक्षात विष्णुदेवांचं अस्तित्व पाहिलं होतं. म्हणूनच या झाडाला शिव तत्व, विष्णू तत्व या झाडामध्ये असल्याचं मानलं गेलं आहे. स्कंद पुराण आणि भविष्य पुराणामध्ये ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट सावित्रीचं हे व्रत केलं जातं. 29 जून वार सोमवारी करायचं आहे. घरातील स्त्री आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासोबतच या इच्छेने हे व्रताचे नियम जे आहेत तर ते पाळत असतात. विधीपूर्वक पूजा करत असतात. या दिवशी वट सावित्रीच्या पूजा करून माता सावित्री सत्यवानाचे कथेचे स्मरण करून या दिवशी केले जाते. म्हणूनच या व्रताची कथा तुम्ही तिथेही पूजा केल्यानंतर बसून वाचू शकता किंवा कथा वाचल्याने सौभाग्यवती स्त्रीला अखंड सौभाग्याची पूर्तता होते. वट सावित्रीला आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठं व्रत म्हणून ओळखलं जातं. मोठी तिथी आहे त्यामुळे या व्रताचे नियम जे आहेत तर ते पाळायलाच हवे. बघा, सावित्रीने 3 वेगवेगळे वर मागितले होते. या दिवशी पण शेवटी माता सावित्रीने पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले होते. म्हणूनच असं म्हटलं जातं की पतीशिवाय पुत्रप्राप्ती शक्य होत नाही. म्हणून आपले वचन पूर्ण करण्यासाठी यमराजाने सावित्रीच्या पतीच्या सत्यवानाचे जीवन त्यांना परत दिले होते. पूजा केल्यानंतर आपण 7 किंवा 8 फेऱ्या करत असतो. त्यावेळी आपण त्या झाडाला जेव्हा धागा गुंडाळतो तर तो तोडून न घेता उरलेला धागा हा घरी घेऊन येऊ नका, हे चुकीचं मानलं जातं. या दिवशी उरलेला धागा जो आहे तर तो चुकून देखील घरी आणू नका. तो धागा तिथेच तुम्हाला वडाच्या झाडाला खोचून द्यायचा आहे आणि तोडायचा नाही. हा आपल्याला चुकून देखील घरी आणायचा नाही. त्यामुळे आपला जो धागा आहे ना उरलेला तर तो पूर्णपणे तिथेच ठेवून द्यायचा आहे. पौर्णिमेचा जो दिवस असतो तो अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी वटवृक्ष हा खूप जास्त पवित्र वृक्ष आहे असं मानलं जातं. या वृक्षाला 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. अनेक देवी देवता या वृक्षामध्ये वास करत असतात. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी सावित्री मातेचं स्वरूप मानलं गेलं आहे. ज्या फांद्या आहेत, पारंब्या आहेत, ज्याला माता सावित्री स्वरूप मानलं गेलं आहे. झाडाची फांदी पान तोडणं या दिवशी शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं मानलं गेलं आहे. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा, या दिवशी पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आपल्या शास्त्रानुसार या दिवशी असं म्हटलं जातं की काळा, निळा रंग, पांढरा रंग हा घालायचा नाही. त्याचप्रमाणे या दिवशी लाल, पिवळा, हिरवा, केसरी रंग असेल तर हा घालायचा, परंतु चुकून काळा आणि निळा, पांढरा रंग घालायचा नाही. या दिवशी असं म्हटलं जातं की 1 लाखाची बांगडी जी आहे तर ती आवर्जून घालायची आहे. या दिवशी मनामध्ये शुद्धता, सात्विकता ठेवायची आहे. नकारात्मक विचार चुकून देखील आणू नका. पती किंवा पत्नी घरामध्ये या दिवशी चुकून देखील वादविवाद, भांडणे करू नका. तर वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये वादविवाद जास्त होतात म्हणून टाळायचं आहे. तर या दिवशी कठोर शब्द वापरणे, वादविवाद आपल्याला टाळायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कांदा, लसूण घरामध्ये वर्ज करायचा आहे. मांसाहार वर्ज करायचा आहे किंवा घरामध्ये मसूर डाळ, उडदाची डाळ या दिवशी चुकून देखील बनवू नका. या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार, वरण भात, भाजी पोळी जो स्वयंपाक आहे किंवा मग पुरणपोळी, खीर बनवायची आहे. कांदा लसूण विरहित स्वयंपाक आपल्याला करायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी असं म्हटलं जातं की तुम्ही कोणाची ओटी जी आहे तर ती भरत असता. त्या वेळेमध्ये 5 सुवासनीची ओटी आवर्जून भरायची आहे. त्यामध्ये गहू किंवा तांदूळ असायला हवे, आंबा असायला हवा. याच पद्धतीने या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का? तर बघा, गर्भवती स्त्रियांनी फक्त वडाच्या झाडाची पूजा तुम्ही करू शकता. कारण वटवृक्षाच्या झाडाला वटवृक्ष म्हटलं गेलं आहे. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करणे वर्ज्य मानलं गेलं आहे. म्हणून त्यामुळे वटवृक्षाची पूजा तुम्हाला करायची आहे. परंतु चुकूनही या वटवृक्षाची पूजा करत असताना प्रदक्षिणा मात्र तुम्हाला करायची नाही. कारण पहिल्यांदाच तुमच्या ओटीमध्ये जे गर्भ आहे तो भगवान श्री हरी विष्णू देवानी आणि देवादिदेव महादेवांनी तुमच्या पदरामध्ये टाकलेला आहे. म्हणूनच तुम्हाला चुकून देखील गर्भवती महिलांची ओटी भरायची नाही किंवा तुम्ही देखील कोणाकडून भरून घ्यायची नाही. वटवृक्षाला प्रदक्षिणा देखील करायच्या नाही. या 2 चुका चुकून देखील करू नका. बघा, मासिक पाळी आलेली असेल, सुतक पडलेलं असेल तर
तर तुम्ही पूजा करू नका. फक्त तुम्हाला मनोभावे उपवास जो आहे तर तो करायचा आहे. वटवृक्षाची जेव्हा तुम्ही पूजा करता तर काही जण काय करतात बघा की वटसावित्रीचं पूजन करत असताना जी फांदी आहे तर ती घरामध्ये तोडून आणतात आणि त्याची पूजा जी आहे तर ती करतात. परंतु वटपौर्णिमेची पूजा करत असताना चुकून देखील फांदी तोडून आणू नका आणि फळ पूजा करू नका. याचं फळ आपल्याला मिळण्याऐवजी आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती यायला सुरुवात होते. चुकून फांदी किंवा घरामध्ये असे झाड आणू नका आणि लावू नका. त्यापेक्षा तुम्ही एक झाड जे आहे तर ते नर्सरी मधून विकत आणू शकता आणि त्याचं पूजन जे आहे तर ते करू शकता. कधीही बघा वटवृक्ष हे मोठं असावं, त्याला मुळ्या लागलेल्या असाव्यात किंवा खूप वर्षाचं झाड जे आहे वटवृक्षाचं ते असावं, त्याचीच पूजा केली जाते. कारण ब्रह्मा आणि विष्णू हे त्रिदेवांचं पूजन आहे तर या झाडामध्ये केलं जातं. तर पतीला आरोग्य किंवा मुले यांची प्रगती व्हावी, हा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी मनोभावे आपल्याला वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे, अशी प्रार्थना करायची आहे. या व्रताचा संकल्प घेऊन केली जाते. कारण सौभाग्य आणि भूतकाळामध्ये आपल्याला आपल्या कोणत्याही कामामध्ये यश आणि सुख संपत्ती आणि सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी या दिवशी हा उपवास केला जातो. या दिवशी राहुकाल जो आहे तर तो सकाळी चालू होणार आहे. काही मुली असतात किंवा स्त्री असतात तर या दिवशी ऑफिसला जावं लागतं किंवा कामानिमित्त आपल्याला बाहेर जावं लागतं, म्हणून सकाळी लवकर पूजा करत असतात. परंतु 8 वाजून तर या दिवशी राहुकाल जो आहे तर तो सकाळी 7:41 चालू होणार आहे. म्हणून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो दिवसभर करायचा आहे आणि या दिवशी राहुकाळ आपल्याला 9 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणून 9 वाजेपर्यंत या 2 तासाच्या काळामध्ये आपल्याला चुकून देखील वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची नाही. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की साधारण 1.5 तासाचा हा राहुकाळ राहणार आहे. म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चुकूनही पूजा करायची नाही. या दिवशी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी हा उपवास केला जातो. वटवृक्षाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या पतीला सुख संपत्ती, आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे, दीर्घायुष्य लाभू दे, धन धान्य, मुले यांची प्रपंच विस्तारित होऊ दे, असं आपल्याला वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडून जी काही चूकभूल झालेली असेल तर त्याबद्दल आपल्याला क्षमा याचना प्रार्थना देखील करायची आहे. कारण कळतपणे आपल्याकडनं चुका ज्या आहेत तर त्या होऊ शकतात. म्हणून आपल्याला शेवटी आपली पूजा संपन्न करून झाली की त्यावेळी आपल्याला शेवटी क्षमा याचना जी आहे तर ती देखील करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला द्यायच्या नाहीये. त्याचबरोबर आपल्याला काही चुका देखील करायच्या नाहीये. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.